मित्रांनो, मागील पिरियडमध्ये आपण पेपर 3 किंवा पेपर 3 इलेक्ट्रिक मशीनमधील ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती पाहिली. आज आपण पेपर 2 म्हणजेच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यामधील प्रकरण 3 इलेक्ट्रिक हँड मशीनबद्दल माहिती पाहणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत. तर इलेक्ट्रिक हँडरीलचे कार्यतत्व म्हणजे इलेक्ट्रिक हँडरील कोणत्या तत्वावर कार्य करते याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर ड्रिल मशीनचे प्रमुख भाग कोणते व त्यांचे कार्य काय असते याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत. तसेच इलेक्ट्रिक हँडरीलची मंडळाकृती किंवा सर्किट डायग्राम कशा पद्धतीची असते याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर ड्रिल मशीन फिरण्याची बदलण्याचे तंत्र जे आहे, ड्रिल मशीन सरळ आणि उलटी कशी फिरते याचं तंत्रसुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रिक हँड मशीनमध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात, त्यांचे काय कारणे असतात आणि त्यावर काय उपाययोजना किंवा रिपेअरिंग करावी लागते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तसेच इलेक्ट्रिक ड्रिल मशीन वापरताना कोणकोणत्या दक्षता घेतात की ज्यामुळे इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन वापरताना आपल्याला कोणतीही इजा होणार नाही आणि मशीनसुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करेल. तर या दक्षतासुद्धा आपण पाहणार आहोत. तर इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला माहीत पाहिजे. तर इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन ही एक फिटिंग टूल्स असून त्याला कटिंग टूल जोडलेले असते आणि धातूवर किंवा भिंतीवर आवश्यक ठिकाणी छिद्रे पाडण्यासाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. म्हणजे आपल्याला जर कोणत्याही अँगलमध्ये एखाद्या धातूवर म्हणजे लोखंडावर किंवा धातू म्हणा, लोखंड म्हणा किंवा ॲल्युमिनियम म्हणा किंवा अन्य कोणताही धातू, तर या धातूवर किंवा भिंतीवर छिद्र जर पाडायचे असतील तर कोणत्याही अँगलमध्ये जर छिद्र पाडायचं असेल तर इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीनचं नाव काय आहे की ड्रिल मशीन, अशी ड्रिल मशीन की जी हातामध्ये घेऊन आपण कोणत्याही अँगलने जॉबवर छिद्र पाडू शकतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेही ती नेऊ शकतो. म्हणून या ड्रिल मशीनला नाव आहे इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन किंवा पोर्टेबल ड्रिल मशीन. तर धातूवर किंवा भिंतीवर आवश्यक त्या व्यासाचे छिद्र पाडण्यासाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. तर ड्रिल मशीन किंवा ड्रिल प्रेस हे इलेक्ट्रिक टेक्निशियनचे आवश्यक टूल्स आहे. प्रत्येक इलेक्ट्रिकल टेक्निशियनजवळ इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन ही असायलाच पाहिजे. किंवा इलेक्ट्रिक फिटिंग करत असताना आपल्याला विविध ठिकाणी भिंतीवर तसेच लाकडावर किंवा केसिंगला छिद्र पाडावी लागतात. तर त्या ठिकाणी हे ड्रिल मशीन प्रत्येक इलेक्ट्रिशियनजवळ असलं पाहिजे जेणेकरून काम व्यवस्थित आणि लवकरसुद्धा आपल्याला करता येते. तर जॉबमध्ये लहान आकारात छिद्र जास्त गतीने सुद्धा या मशीनने पाडता येतात. कारण जर इलेक्ट्रिक हँड मशीन जर नसेल आपल्याला तर रावळ पंचच्या सहाय्याने आपल्याला भिंतीवर छिद्र पाडावी लागतात. ते काम अतिशय कष्टाचे आणि वेळसुद्धा त्यासाठी भरपूर लागतो. आणि म्हणून इलेक्ट्रिक हँड मशीन ही प्रत्येक इलेक्ट्रिशियनजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जलद गतीने आपल्याला काम करता येते. इलेक्ट्रिकल टेक्निशियन कोणत्याही प्रकारची वायरिंग जसे क्लिट वायरिंग, वुडन केसिंग, कॅपिंग वायरिंग, CTS वायरिंग, लेड शीथेड वायरिंग, कंड्यूट वायरिंग करताना भिंतीवर आवश्यक व्यासाचे आणि आवश्यक खोलीची छिद्र पाडावी लागतात. यासाठी ड्रिल मशीनचा वापर करतात. आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये कोणत्याही प्रकारची जर वायरिंग करायची असेल तर ती भिंतीवर आपल्याला फिट करावी लागते आणि म्हणून भिंतीला छिद्र पाडण्यासाठी आवश्यक त्या आकारात छिद्र पाडण्यासाठी या ड्रिल मशीनचा उपयोग केला जातो. तर थोडक्यात इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन म्हणजे काय हे आपणा प्रत्येकाला या ठिकाणी आता समजलं असेल. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ड्रिल मशीनचे पहा जे भाग दाखवलेले आहेत. तर एका केसिंगमध्ये बंदुकीच्या आकारासारखा आकार आहे. याच्या प्लास्टिकची केसिंग आहे. 2 भाग असतात. कवरचे 2 भाग असतात आणि ते स्क्रूच्या सहाय्याने एकमेकांना पक्के केलेले असतात. कवरच्या आतमध्ये मधात ही या ठिकाणी
नंबर 5 फील्ड वाइंडिंग जी दाखवलेली आहे ती ही एक मोटर आहे आणि ही युनिव्हर्सल मोटर आहे. या मोटरला समोरच्या बाजूने पंखा बसवलेला आहे. समोरच्या बाजूने त्या ठिकाणी मागच्या बाजूला पंखा बसवलेला आहे. समोरच्या बाजूला मोटरच्या शाफ्टवर गिअर बसवलेले आहे आणि या गिअरला चकमधून आलेला जो स्पिंडल आहे या स्पिंडलवर सुद्धा गिअर बसवलेला आहे. स्पिंडलचा गिअर आणि मोटरच्या शाफ्टवर बसवलेला गिअरचे दाते एकमेकांमध्ये अडकवलेले असतात आणि या मुठीमध्ये या ठिकाणी स्विच बसवलेले आहे. ते स्विच आपण दाबल्यानंतर मोटरला सप्लाय मिळतो आणि मोटर फिरू लागते. मोटर फिरल्यामुळे मोटरच्या शाफ्टवर बसवलेले गिअर फिरतात. या गिअरला अटॅच केलेलं जे गिअर आहे ते स्पिंडलला अटॅच असल्यामुळे स्पिंडल फिरायला सुरुवात होते आणि स्पिंडलला चक अटॅच असल्यामुळे चकमध्ये बसवलेली ड्रिल बीट फिरून त्या ठिकाणी छिद्र पडते. तर अशा पद्धतीने एक सिंपल असं एक वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीनचं आहे. तर आकृतीमध्ये सर्व पार्ट्स दिलेले आहेत. स्पिंडल, चक, ड्रिलिंग टूल, कंट्रोल स्विच, फील्ड वाइंडिंग, केबल. तर स्पिंडल जो ड्रिल मशीनला बीटला धरून ठेवतो त्याला वेगाने फिरून जॉब भिंतीवर प्रहार करतो. त्यामुळे ड्रिल बीटच्या सहाय्याने त्याच्यावर छिद्र पडते. आणि वर्क टेबल जो जॉबला अनेक दिशेत धरून ठेवतो. अशा 2 पार्टमध्ये ही इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन विभागलेली असते. एक म्हणजे स्पिंडल की ज्यामध्ये ड्रिल बीट बसवलेली असते आणि हा जो स्पिंडल आहे तो वेगाने फिरून जॉबवर भिंतीवर प्रहार करतो. त्यामुळे ड्रिल बीटच्या सहाय्याने छिद्र पडतं. आणि दुसरा म्हणजे वर्क टेबल जो जॉबला आवश्यक दिशेत धरून ठेवतो. अशा 2 पार्टमध्ये इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन ही विभागलेली असते. आता कार्यतत्व काय आहे? ड्रिल मशीन ही विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. म्हणजे जेव्हा आपण ड्रिल मशीनच्या मोटरला विद्युत सप्लाय देतो तेव्हा या विद्युत सप्लाय दिल्यानंतर वाइंडिंगमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि त्यामुळे त्यामध्ये बसवलेला जो रोटर आहे त्या रोटरने ते चुंबकीय क्षेत्र छेदले जाऊन रोटरमध्ये प्रवर्तित व्होल्टेज निर्माण होते आणि यांची फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगमधील जी प्रवाहाची दिशा जी आहे एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी यांत्रिक फोर्स निर्माण होतो आणि रोटर फिरायला लागते. आणि त्यामुळे रोटरला जोडलेला जो चक आहे तो फिरून त्या ठिकाणी जॉबवर छिद्र पडते. अशा पद्धतीने ड्रिल मशीन ही विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. तर एखाद्या जॉबवर त्यापेक्षा कठीण धार वस्तूने सातत्याने आघात केल्यास त्या जॉबमध्ये छिद्र पडतात. या तत्वावर इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन ही कार्य करते. आता ड्रिल मशीनचे प्रकार जे आहेत ते कोणते आहेत ते बघूया. अनेक प्रकारची ड्रिल मशीन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. साधारणतः ड्रिल मशीनपासून जास्त गुंतागुंतीचे ॲटोमॅटिक ड्रिल मशीन असतात आणि काही ड्रिल मशीन ह्या अंकीय नियंत्रित मशीन असतात. त्यामधली पहिली मशीन आहे पोर्टेबल ड्रिल मशीन. पोर्टेबल म्हटल्यानंतर या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की ही मशीन आकाराने लहान असून संक्षिप्त असते. म्हणजे असं लहान आकाराची असते आणि ही मशीन 12.5 मिलीमीटर व्यासापर्यंतचे गोलाकार छिद्र पाडू शकते. म्हणजे 12.5 मिलीमीटरपर्यंतचे व्यासाचे जे छिद्र जर पाडायचे असतील तर पोर्टेबल ड्रिल मशीनचा उपयोग केला जातो. लहान इलेक्ट्रिक मोटरवर ड्रिल बीट वेगाने फिरते आणि कोणत्या अवस्थेतील जॉबमध्ये छिद्रे पाडण्यासाठी या ड्रिल मशीनचा उपयोग होतो. म्हणजे पोर्टेबल ड्रिल मशीन ही हातामध्ये घेऊन आपण कोणत्याही अँगलने छिद्र पाडू शकतो. आणि लक्षात ठेवायचं की या मशीनच्या सहाय्याने 12.5 मिलीमीटरपर्यंतची व्यासाची गोलाकार छिद्र पडू शकते. तर ही एक लहान आकाराची ड्रिल मशीन असते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे संवेदनशील ड्रिल मशीन. तर ही मशीन वजनाने जड किंवा हलकी असते व ती वेगाने फिरते. नाजूक जॉब जसे काच, थर्माकोलमध्ये आवश्यक व्यासाचे छिद्र पाडण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. ही सेन्सिटिव्ह ड्रिल मशीन असते की ज्या ठिकाणी नाजूक जॉब वर्क करायचं असेल
अशा ठिकाणी या ड्रिल मशीनचा उपयोग होतो. तर उदाहरण दिलेलं आहे की काच किंवा थर्माकोलमध्ये आवश्यक छिद्राचे मापाचे छिद्र जर पाडायचे असतील तर या मशीनचा उपयोग होतो. आणि ही मशीन 1.5 ते 15.5 मिलीमीटर व्यासाचे ड्रिल बिटला 20,000 फेरे पर मिनिट म्हणजे 20,000 RPM या वेगाने फिरवते. अतिशय वेगाने ही मशीन जे ड्रिल बीट फिरवते, त्यामुळे यामध्ये छिद्रसुद्धा तितक्याच स्पीडनी पडतात. तर अशा पद्धतीची जी मशीन आहे आणि संवेदनशील ड्रिल मशीन हा दुसरा प्रकार आहे. आता ड्रिल मशीनचे तपशील. तर आता जेव्हा आपण एखादी ड्रिल मशीन बाजारामधून विकत आणतो तेव्हा त्याचं स्पेसिफिकेशन आपल्याला द्यावं लागतं. तर ड्रिल मशीन पूर्णपणे खालील घटकाद्वारे व्यक्त करतात. कारण ड्रिल मशीन आपल्याला जर स्पेसिफिकेशन सांगायचं झालं, त्याचा तपशील जर मागितला कोणी, तर आपल्याला तो माहीत पाहिजे. तर ड्रिल मशीनचा टेबलचा व्यास किती आहे, त्याच्यानंतर स्पिंडलमध्ये उपलब्ध असलेल्या गती किती स्पीड त्यामध्ये नियंत्रित करता येतात, 1, 2, 3, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर जास्तीचा वेग, स्पिंडलचा जास्तीचा वेग. तर स्पिंडलचा वेग जो आहे तो जास्तीत जास्त किती आहे, म्हणजे किती RPMने मोटर फिरते हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पॉवर इनपुट किती आहे, मशीनचे एकूण वजन किती आहे, मशीनसाठी लागणारी एकूण जागा किती लागते आणि स्पिंडलच्या एकूण मास टेपर ह्या किती आहेत, हे आपल्याला या ड्रिल मशीनच्या स्पेसिफिकेशनमध्ये आपल्याला नमूद करावे लागते. तर या सर्व गोष्टी आपल्याला ड्रिल मशीनचे जे स्पेसिफिकेशन किंवा तपशील जर मागितला तर या सर्व माहीत पाहिजे. आता ड्रिल मशीनचे भाग व त्यांचे कार्य. आता वेगवेगळ्या मॉडेलची इलेक्ट्रिक हँडल मशीन बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यातलं त्यात या प्रकारचं मॉडेल हे आपल्याला समोर यामध्ये दिसते आहे. तर एका बंदुकीच्या आकाराच्या कॅबिनेटमध्ये हे सर्व पार्ट्स बसवलेले आहेत. सेंटरला एक फील्ड कोअर आणि त्यामध्ये आर्मेचर बसवलेला आहे. आर्मेचरला या ठिकाणी शाफ्ट बाहेर त्याचं आर्मेचरच्या शाफ्टवर या ठिकाणी गिअर बसवलेला आहे आणि या गिअरमध्ये स्पिंडल, तो चकचा स्पिंडल आहे, त्याला जोडलेले गिअर आहे ते एकमेकांमध्ये अडकवलेले आहेत आणि चकमध्ये त्या ठिकाणी ड्रिल बीट बसवलेली असते. आता पहा, या ठिकाणी दाखवलेलं आहे आर्मेचर, त्याच्यानंतर रिडक्शन गिअर आहे. याच्यामध्ये कमी जास्त गिअर करून स्पीड आपल्याला कंट्रोल करता येते. 2-3 स्पीडची जी मशीन आहे या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यानंतर फील्ड वाइंडिंगमध्ये आर्मेचर आणि आर्मेचर वाइंडिंग. नंतर आहे ब्रशेस. ही जी युनिव्हर्सल मोटर असते आणि या युनिव्हर्सल मोटरला ब्रशेस असतात. ॲल्युमिनियम होल्डिंग, त्यानंतर बॉल बेरिंग, पिस्टल ग्रिप हँडल, या ठिकाणी हे हँडल, इन्सुलेटेड ट्रिगर स्विच. तर ह्या जी स्विच आहे याला पूर्णपणे इन्सुलेट केलेलं असतं, त्यावर पूर्ण आवरण असतं इन्सुलेटेड. त्यानंतर कॉर्ड स्ट्रेन रिलिव्हर. तर या ठिकाणी ही जी सप्लाय कॉर्ड आहे या ठिकाणी जोडलेली असते. आणि बॉल बेरिंग्स, या ठिकाणी बॉल बेरिंग्स दाखवलेले आहेत इथे स्पिंडलला आणि इकडे खाली ह्या गिअर सिस्टीममध्ये बॉल बेरिंग. तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक हँडलची रचना असते. तर इलेक्ट्रिक हँडल मशीनचे प्रमुख भाग खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे हँडल. तर हँडलची डिझाईन अशा पद्धतीने केली असते की धरायला ती सोपी असते आणि तिचे पूर्ण वजन मध्यभागी हँडलवर असते. म्हणजे हँडलला आपल्याला सहजतेने पकडता येईल आणि ड्रिल मशीन एका बाजू कुठल्याही अँगलमध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणं सहज शक्य होईल अशा पद्धतीची याची रचना असते. तर हँडल बसवलेलं असतं. स्विच, सप्लाय चालू बंद करण्यासाठी स्विचचा वापर केला जातो आणि स्विच नेहमी हँडलवर असतो. आपण स्विच दाबून इलेक्ट्रिक हँडल त्या ठिकाणी सुरू ठेवतो आणि स्विच सोडल्याबरोबर इलेक्ट्रिक हँडल त्या ठिकाणी बंद होतं.
तर अशा पद्धतीने सप्लाय चालू बंद करण्यासाठी स्विचचा उपयोग केला जातो आणि स्विच हँडलवर बसवलेली असते. त्यानंतर बॉडी, ड्रिल मशीनची बॉडी पातळ ॲल्युमिनियम अलॉय कास्टिंगपासून बनवलेली असते आणि त्यावर प्लास्टिक कवर कोटिंग केलेलं असतं काही काही मशीनला. आणि या पूर्ण मशीनला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आतील भागाचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट देण्यासाठी किंवा त्यांना आधार देण्यासाठी बॉडीचा उपयोग होतो. त्यानंतर मोटर, ड्रिल मशीनचा मुख्य भाग म्हणजे मोटर असून बॉडीच्या मध्यभागी फिट केलेली असते आणि आर्मेचर, स्टेटर, फील्ड वाइंडिंग, कॉम्युटेटर ब्रशेसची युनिव्हर्सल मोटर यामध्ये वापरलेली असते. तर इलेक्ट्रिक हँडल मशीनमध्ये युनिव्हर्सल मोटर बसवलेली असते, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. जर रिकाम जागा आली की इलेक्ट्रिक हँडल मशीनमध्ये रिकाम जागा प्रकारची मोटर वापरतात, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर जे असेल ते आहे युनिव्हर्सल मोटर. आणि युनिव्हर्सल मोटरचा जो स्पीड, याचं कारण असं आहे की या ड्रिल मशीनमध्ये युनिव्हर्सल मोटर का वापरतात, तर युनिव्हर्सल मोटरचा जो स्पीड आहे तो उच्च म्हणजे 15,000 ते 20,000 RPM इतका असतो आणि युनिव्हर्सल मोटर वजनाने हलकी असते. त्यामुळे ड्रिल मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागे हलवणे सहज शक्य होते आणि स्पीड जास्त असल्यामुळे जे छिद्र आहे ते पाडण्यास वेळ लागत नाही आणि म्हणून इलेक्ट्रिक हँडल मशीनमध्ये युनिव्हर्सल मोटर वापरतात उच्च गतीची. तर यामध्ये आर्मेचर, स्टेटर, फील्ड वाइंडिंग आणि ब्रशेस वापरलेले असतात. त्यानंतर फॅन, ड्रिल मशीनचा वापर होत असताना आर्मेचर तापले तर आर्मेचरला थंड करण्यासाठी फॅनचा वापर केलेला असतो आणि मोटरमध्येच फॅनची व्यवस्था, मोटरचा शाफ्ट दोन्हीकडून वाढवलेला असतो. एका बाजूला गिअर बसवलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला फॅन बसवलेला असतो, जेणेकरून फॅन सुरू असल्यामुळे आर्मेचर गरम होत नाही आणि त्यामुळे ते जळण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी होते. म्हणजे आर्मेचर तापू नये याकरता आर्मेचरच्या शाफ्टवर फॅन बसवलेला असतो. त्यानंतर आहे बेअरिंग. साधारणपणे बेअरिंग जाड कार्बन स्टीलपासून बनवलेले असतात. बेअरिंग हे कार्बन स्टीलपासून बनवलेले असतात, म्हणजे अतिशय मजबूत असं स्टील अलॉय आहे हा कार्बन स्टील. शाफ्टला मोटार भागात फ्री ठेवण्यासाठी उपयोगी असते. म्हणजे मोटरमध्ये जर शाफ्ट जर फ्री फिरावा याकरता दोन्ही बाजूला शाफ्टच्या बेअरिंग बसवलेलं असतं. त्यामुळे शाफ्ट हा जो आहे तो आपल्या स्टेटरमध्ये अतिशय फ्री फिरतो. बेअरिंग शाफ्टवर माउंट करतात, शाफ्टवर माउंट केलेले असतात किंवा बसवलेले असतात. बेअरिंग ही शाफ्टवर बसवलेले असतात आणि बेअरिंगमुळे मोटरची कार्यक्षमता वाढते आणि घर्षण कमी होते. बेअरिंगचा उपयोग काय आहे की बेअरिंगमुळे मोटरची कार्यक्षमता वाढते, म्हणजे त्याची काम करण्याची शक्ती वाढते आणि घर्षणसुद्धा कमी होते. त्यामुळे रोटर जे आहे ते स्टेटरमध्ये अतिशय फ्रीली फिरते. त्यानंतर आहे गिअर सिस्टीम. ड्रिल मशीनवरील लोडप्रमाणे मोटर फिरवावी लागते. जसं लोड असेल, ज्या जॉबनुसार जसं छिद्र पाडायचे असेल, म्हणजेच लोड जसं असेल तशी मोटर आपल्याला कमी जास्त स्पीडने फिरवावी लागते आणि त्याकरता ड्रिल बीट तेवढ्या खोलीपर्यंत जाऊन भोके पाडू शकतो. यासाठी गिअर सिस्टीमची व्यवस्था केलेली असते. म्हणजे गिअर सिस्टीममध्ये आपण गिअर चेंज करून मोटरच्या फिरण्याची गती जी आहे ती कमी जास्त करता येते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ड्रिल मशीनचे प्रमुख भाग बघितले आहेत: हँडल, स्विच, बॉडी, मोटर, फॅन, बेअरिंग आणि गिअर सिस्टम. त्यानंतर आता याच्यानंतर इलेक्ट्रिक हँडल मशीन कार्य कसे करते. आतापर्यंत आपण त्याची रचना बघितली. आता कार्यपद्धती कशी असते इलेक्ट्रिक हँडल मशीनची. तर जेव्हा इलेक्ट्रिक हँडल मशीनचा आपल्याला वापर करायचा आहे तेव्हा आपण सप्लाय देतो आणि सप्लाय चालू केल्यानंतर आणि स्विच दाबल्यानंतर मोटर फिरते, म्हणजेच विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते. म्हणजे त्या ठिकाणी मोटर फिरू लागते. निर्माण झालेली यांत्रिक ऊर्जा ही टॉर्कवर अवलंबून असते, म्हणजे गोलाकार चुंबकीय फ्लक्सवर अवलंबून असते आणि हा टॉर्क गिअर सिस्टीम मार्फत ड्रिल बीटला दिली जाते. जो टॉर्क आहे तो गिअर सिस्टीम मार्फत ड्रिल बीटला दिले, म्हणजे जो फोर्स निर्माण होतो तो गिअर थ्रू ड्रिल बीटला म्हणजे समोरच्या चकला मिळतो.
त्यामुळे ड्रिल बीट विविध साईजमध्ये उपलब्ध असतात आणि हँडलपासून मानवशक्ती व यांत्रिक ऊर्जेच्या बलाने ही ड्रिल बीट भिंतीवर जोराने प्रहार करते आणि आवश्यक आकाराची आणि खोलीची छिद्रे भिंतीवर पडते. म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीनला सप्लाय देतो आणि स्विच चालू करतो तेव्हा मोटरला सप्लाय मिळतो. त्यामुळे मोटरच्या फील्ड वाइंडिंगमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि या चुंबकीय क्षेत्रामध्ये रोटर बसवलेले असल्यामुळे त्या ठिकाणी रोटरवर फोर्स निर्माण होतो आणि या फोर्समुळे त्याच्या शाफ्टवर बसवलेला जो गिअर आहे तो गिअर फिरतो आणि गिअरमध्ये चकच्या स्पिंडलचा गिअर अडकवलेला असल्यामुळे त्या प्रमाणातची गती, त्या गिअरच्या प्रमाणात ती गती ड्रिल बीटला मिळते आणि ड्रिल बीट भिंतीवर जोराने प्रहार करून किंवा जॉबवर प्रहार करून आवश्यक आकाराचे आणि खोलीचे छिद्र पडते. लाकूड, धातूवर किंवा भिंतीवर छिद्र पाडण्यासाठी गिअर सिस्टीमने मोटरचा वेग आपल्याला नियंत्रित करता येतो आणि बाजारात उपलब्ध असलेल्या हँडड्रिल मशीन व त्याच्या नो लोड आणि फुल लोड वेगावर तक्ता पुढील प्रमाणात दिला आहे. नो लोड आणि फुल लोड म्हणजे मोटरवर लोड नसताना त्याचा वेग किती आणि मोटरवर लोड असताना त्याचा वेग किती असतो हे आकृतीमध्ये आपल्याला या चार्टद्वारे दिलेलं आहे. आता हँडड्रिल मशीनची जी साईज जी आहे 100 mm लाईट ड्युटी ड्रिल जर असेल तर त्याचा नो लोड आहे तो 700 RPM म्हणजे एका मिनटामध्ये जे रोटरचे वेढे होतात ते 700 रिव्हॉल्युशन पर मिनिट. RPM म्हणजे रिव्हॉल्युशन एका मिनटामध्ये होणारे फिरे 700 आणि त्याच्यावर लोड पूर्ण लोड असताना त्या ड्रिल मशीनचा वेग असतो 250 RPM आणि त्याचे वॅटेज जे आहे ते 250 वॅट एवढं असतं. त्याच्यानंतर 12 mm लाईट ड्युटी ड्रिल जर असेल तर त्याचा नो लोड वेग स्पीड असतो 2400 RPM आणि फुल लोड आहे 1250 RPM आणि त्याचं वॅटेज आहे 400 वॅट. 14 mm हॅवी ड्युटी ड्रिल जर असेल तर 500 RPM त्याचा नो लोड वेग किंवा स्पीड असतो आणि फुल लोड स्पीड असतो 400 RPM आणि त्याचं वॅटेज आहे 500 वॅट. 6 mm हेवी ड्युटी ड्रिल असेल तर त्याचं नो लोड वेग आहे 2400 RPM, फुल लोड वेग आहे 1650 RPM आणि त्याचे वॅटेज 750 वॅट. 2400 mm हॅवी ड्युटी ड्रिल जर असेल तर 700 RPM, फुल लोड नो लोड वेग आहे 700 RPM, फुल लोड वेग आहे 320 RPM आणि वॅटेज आहे 600 वॅट. तर अशा पद्धतीने हा चार्ट या ठिकाणी आपल्या माहितीसाठी की कोणत्या प्रकारच्या मशीनचा साईज जर असेल तर त्या पद्धतीने त्याचा नो लोड वेग किती असतो, फुल लोड वेग किती असतो आणि त्याचं वॅटेज किती असतं हे या चार्टद्वारे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आपण करायचा आहे म्हणजे आपल्याला याची माहिती होईल. तर अशा पद्धतीने आज आपण इलेक्ट्रिक हँडड्रिल मशीन म्हणजे काय आणि या हँडड्रिल मशीनचे प्रमुख भाग कोणते असतात, त्यांची रचना कशी असते, त्यानंतर या प्रमुख भागांचे कार्य काय हे सुद्धा याची माहिती आपण घेतली आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक हँडड्रिल मशीन कोणत्या तत्त्वावर कार्य करते, तिचे विविध प्रकार कोणते आहेत याविषयीसुद्धा माहिती बघितली. त्यानंतर ड्रिल मशीनचा तपशिलामध्ये कोणकोणते घटक येतात याचीसुद्धा आपण माहिती घेतली आणि इलेक्ट्रिक हँडड्रिल मशीनची कार्यपद्धती कशा पद्धतीने असते याचा सविस्तर अभ्यास आपण या पिरियडमध्ये किंवा या व्हिडिओद्वारे आपण आज ऑनलाईन घेतला किंवा केला. तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने या व्हिडिओचं अवलोकन करा किंवा परत बघा म्हणजे तुम्हाला आज जो पार्ट आपण घेतला तो अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. तर याच ठिकाणी आपण आज थांबूयात. पुढचा पार्ट हा उद्या आपण पाहू.